यांचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचला आहे. सिटीज बरोबर 10:25 आणि पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला आहे तो गोलंदाज भानुदास. व्हेरी फास्ट डिलिव्हरी, राऊंड विकेट, स्ट्रायकर इनला स्वप्नील. पहिला बॉल क्लीन बोल्ड, लाईन जज करता आली नाही, बॉल सोडून दिला, मात्र बॉलनं त्याचं अंतिम साध्य साधलं. बॉलनं लेगस्टिकला धडक मारली आहे. फलंदाज बाद, त्रिफलाचित, रॉयल डकची शिकार ठरलाय, गोल्डन डकची शिकार ठरलाय. सलामीवीर रुपेश पहिला आदरा. पहिला बॉल रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. डाऊन द लेग स्टिक बॉल सोडण्याचा प्रयत्न करत होते. हलकीशी बॉल हरकत केली. पिच झाल्यानंतर हलकासा हरकत करणारा बॉल सरळ जाऊन लेग स्टिकला धडक मारतो. पहिल्या बॉलवरती सुयश मिळते गोलंदाज भानुदासला. कॉन्फिडन्स आता त्याचा दुणावला असेल. जी सुरुवात अपेक्षित होती ती सुरुवात फर्स्ट पॉवर प्लेमध्ये त्यानं करून दिली आहे जनमान वाघेवलीला. बॅटिंगसाठी पाहिलं तर नवीन फलंदाज अशोक सध्या टॉप ऑफ द ऑर्डर 3ऱ्या क्रमांकावरती खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळतील. हा चेंडू पाहत होता ऑन साइडला, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी ताकदीचा अत्यंत सुंदर वापर. बॉल करतोय विकेट सीमारेषेची सबर, सुपर फ्लॅटेड पॅरलल फटका, सीमारेषेची समांतर फटका. काय कॉन्फिडन्स स्टार्ट केला अशोकनं, अद्भुत फटका, षटकार. पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले होते रुपेश. मात्र अशोक यांनी षटकारांना आगाज केलेला आहे पहिल्या डावाचा. बॅकफुटच्या बाहेर कमिट झाले. लास्ट मोमेंटला हा पंप पूल करतात मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल वेगाने मार्गस्थ होतोय, सीमारेषेच्या बाहेर येतो तो चौकार. गुड शॉट. हल्ला प्रतिहल्ला, वार पलटवार, क्रिया प्रतिक्रिया सध्या आपल्याला अनुभवायला मिळते. सुरुवात विकेट न झाली होती, मात्र जसा अशोक मैदानामध्ये दाखल झाला त्याची अविश्वसनीय फलंदाजी सध्या सुरू झाली आहे. शफल झाले ऑफस्टम्पच्या बाहेर. लास्ट मोमेंटला फक्त दिशा दिली आहे. व्यवस्थित चेंडूचा बाउन्स टॅकल करता आला नाही. शॉर्ट बॅकवर्ड स्कोरिंगला जोपर्यंत बॅकअप केलं जाईल, मल्टी एक सिंगल आणि या सिंगल धावेच्या सोबतीनं धावसंख्या दाखल करती. एकूण अंकी झाली आहे ती 11. स्टील 2 गो. हुतात्मा चषक खाडेघर क्रीडा स्पर्धेचं 28वा पर्व. आजचा निर्णायक 3रा दिवस. 3ऱ्या दिवसातील ग्रुप सी मधील पहिल्या फेरीतील पहिला सामना. ऑन द अप खेळतायत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत सीमारेषेच्या नजदीक. चांगलं जजमेंट. व्हॉट अ कॅच. स्टर्निंग अ स्पेक्टाक्युलर वन टेकन कॉन्फिडेंटली बाय द फिल्डर. आणि सामन्यामध्ये आता दुसरा धक्का बसतो 11 वरती टीम कुलस्वामिनी स्पोर्ट्स भादानेला. अप्रतिम क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑफ सीमारेषेच्या नजदीक पाहायला मिळाला. ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न करत होते. सलामीवीर रुपेश स्वस्तात बाद झाले. स्वप्नील देखील स्वस्तात माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. मिडल ओव्हर्समध्ये आता अशोकच्या सोबतीनं देवीदास हे 2 बॅटर पाहिजे कशा पद्धतीने कार्यभार सांभाळतील, जबाबदारी सांभाळतील. क्रिकेट 4 फॉर रिस्पॉन्सिबिलिटी ती कशा पद्धतीने महत्त्वाच्या सामन्यात आता शोकास त्यांच्या वतीने होईल. धावा 11 मात्र 2 धक्के बसलेले आहेत. दोन्ही टीमच्या तुलनेत आतापर्यंत बॅलन्स ओव्हर. दोन्ही टीमसाठी समतोल षटक आपण बघत आहोत. मिड ऑफ थोडासा सिटिश करण्यात आला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला कैलास ज्यांनी अगोदर झकास फिल्डिंग केली. ऑफ स्टंपच्या फार बाहेर कमिट झाले होते. डाऊन द लेग स्टिक, लाईन खराब आहे. सागर कापडे सरांचा वाईटचा सिग्नल. एक अतिरिक्त धाव एक्स्ट्रा एका धावेच्या मदतीनं सध्या धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे. ते आतापर्यंत 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या स्कोर बोर्डवर.
यावेळेस बॅट्सबॉलला फॉलो केला, पायात खोला टाकलेला चेंडू होता. पाठीमागे यष्टीरक्षक बॅकअप करतात. डॉट चेंडूनं सांगता झाले निर्णायक पहिल्या षटकाची. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 12 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या षटकांच्या अंती 12 धावा दाफलकरवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर होणारा ग्रुप सी मधील पहिल्या फेरीतील दुसरा सामना जय बजरंग कोंडेसाखरे आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग असोले. जसं पहिलं सत्र संपेल थोडे ॲडजस्टमेंट आहे. यानंतरचा सामना यजमान संघ आहे गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर आणि त्यांच्या विरोधात धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब बोडवली या दोन टीमच्या दरम्यान असणार आहे. बाकी द्वितीय फेरती जे सामने आहेत, द्वितीय फेरीतील ज्या लढती आहेत त्या ॲज पर ड्रॉ, ॲज पर लॉट्स कव्हर केल्या जातील. ही सूचना सर्व सहभागी संघांनी लक्षात घ्या. जास्त वेळ घेत आहे. 10:25ला पहिला चेंडू पडलाय. 7 मिनिटं पहिलं षटक टाकण्यासाठी घेतलेली आहेत टीम जर्मन वाघिवली. स्पीडअप अपेक्षित आहे गोलंदाजीसाठी जगदीश. सेकंड पॉवर प्ले. पहिला बॉल शफल झालाय, तदनंतर लॉंग लेगला सफल फटका. 1 बॉल सोर दिरो. बॉल चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इनटू द फॅन्स फॉर 4. चौकार. चौकारांना स्कोर सध्या गतिमान होत असताना आपण बघत आहोत. धावसंख्या 16-16. सेकंड पॉवर प्ले. गाईडलाईनच्या फार बाहेर वाईडचा सिग्नल. एक अतिरिक्त धाव बहाल करत असताना गोलंदाज जगदीश विशे. सिंगल धाब्याच्या मदतीने स्कोर आपण बघत आहोत सध्या 17. फुल लेंथ ड्राईव्ह केला समोर. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. कॅच ड्रॉप. संधी बनली होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही. जोपर्यंत बाकअप येईल दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि तो यशस्वी पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज आपण बघत आहोत. वेल रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाब्याच्या सोबतीनं धावसंख्या दाफलकरवरती एकूण अंकित झाली ती 19. 19 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड पॉप्लेमध्ये फील्ड प्लेसमेंट स्ट्रेटिश लॉंग ऑन, स्ट्रेटिश लॉंग ऑफ. त्याचबरोबर ऑन साईडला मिड विकेट. शफल झाले तदनंतर ऑन साइडला हुक करत असताना बॉल पाठवलाय 2 टप्प्यांनीशी लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1-2 का 4. येतो तो चौकार. गुड शॉट. प्रभावित फलंदाजी या निर्णायक पॉवर प्लेच्या 2 षटकात सलामीवीर अशोक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 6 बॉलमध्ये 3 चौकार, 1 षटकार. इंडिव्हिज्युअल 21. 21 धाब्याचं त्यांचं योगदान. स्कोर सध्या 23-23. कमी गतीने टाकलेला फुल टॉस होता. अंतिम क्षणाला बॉल डीप झालेला आहे. तास कारणास्तव ती लाईन रीड करू शकले नाही. चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचू शकले नाही. फसवा चेंडू होता. डॉट बॉल. कमबॅक पुन्हा एकदा जगदीश कडून. बॅकफुटर अरे कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट मधून काढलाय. आउटफील्ड प्रचंड वेगवान. बॉल डी बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदण करत निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकारानं धावसंख्या सध्या पोहोचली ती 27-27. इंडिव्हिज्युअल अशोक 8 चेंडूत 25 धाब्याचं योगदान देत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट, इन फ्रंट ऑफ विकेट. आतापर्यंत चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येताना दिसत आहेत. स्टील 1 टू गो. अधिकचा वेळ घेताय. लक्ष असू द्या. बॅट्समनला फॉलो केलं. विकेट किपर बीट झाले. बॅकअपसाठी फिल्डर थर्ड मॅनला उपस्थित झालेत. अंतिम चेंडू डॉट. अंतिम चेंडू निर्धाव. एंड ऑफ सेकंड ओव्हर. षटक 2 संपली. 13.50 ची धावगती दाफलकरवरती.
पहिल्या डावात फलंदाजी करत असताना कुलस्वामी भादाने 2 गड्यांच्या मोबदल्यात जाऊन पोहोचले. आतापर्यंत 27 धावा स्कोरबोर्डवर. निर्णायक तिसऱ्या विकेटसाठी 7 चेंडूत 16 धाब्याची भागीदारी बिल्डअप झाली आहे, ज्यामध्ये एकतर्फी 277चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. एकमात्र फलंदाज जो या मॅचमध्ये सध्या इम्प्रेशन टाकतो. सलामीवीर दोन्ही फलंदाज स्वस्तात बाद झालेले आपण पाहिले. स्वप्नील रुपेश सेकंड स्पेलमध्ये कंटिन्यू करण्यात आलेल्या संघनायकाकडून गोलंदाज भानुदासला, ज्यानं पहिल्या षटकात 12 धावा दिल्या होत्या, मात्र 2 धक्के दिले होते, 2 विकेट कार्य केले होत्या. त्या गोलंदाजाची नियुक्ती पुन्हा एकदा संघ कर्णधारांना आता केलेली आहे. निर्णायक तिसरं षटक वेळ जास्त घेत्या लक्ष सुद्धा जर्मन वागिवली. 11 मिनिटांचा वेळ 2 षटकांसाठी तुम्ही घेतलाय. स्पीडअप अपेक्षित राहील. सेकंड स्पेलमध्ये भानुदास पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडा खाली राहिला. फुल लेंथ वरून जसा चेंडू स्किड झाला, सरळ एसटी रक्षकाचा भेद त्यानं घेतलेला आहे. डॉट बॉल. सॉफ्ट हँडली खेळतात. कव्हर्समध्ये चांगला ड्राईव्ह. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. थोडे फंबल झाले. जोपर्यंत बॅकअप केलं जाईल सहजरित्या मिळत आहेत त्या 2 धावा, आणि या 2 धाव्याच्या सोबतीनं धावसंख्या दाफलकरती एकूण अंकित झाली ती 29. विकेट कीपर बीट. शॉट थर्डमॅन बीट. लॉंग स्टॉपला चेंडू अडवण्याचा प्रयत्न, तो फसला. प्रचंड वेग या चेंडूमध्ये. त्यानं गाठली सीमारेषा. येतोय तो चौकार. चौकारानं धावसंख्या सध्या मार्गस्थ झाल्या 33 बॅटची कडा घेऊन चेंडू हलकासा स्लाइड झाला. फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही, म्हणजे मिडलिंग होतं, जे प्रॉपर कनेक्शन होतं ते झालं नाही. मिळते ती एक सिंगल धावेसोबत स्ट्राईक सध्या रोटेट होईल. स्कोर 34. ड्रिंक स्टॉली बी गेटिंग रेडी. लक्ष सुद्धा, कारण अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. स्कोर 34. प्रोजेक्टेड स्कोर जर याच धावसंख्येनं धावफलक मेंटेन झाला तर 60+ जाऊ शकेल. मात्र त्यासाठी अशोकच्या खेळपट्टीवरती टिकणं गरजेचं आहे. फोर्स केल्यासमोर मिड ऑफला बॅकअप नाहीये. स्वतः गोलंदाज भानुदास पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. बॅकअप करण्यात आले. नौसराकरीला सेकंडचा कॉल, तो यशस्वीरित्या कंप्लीट झालेला आहे. तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न सुरू होता, मात्र सरतेशेवटी बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत. अंतिमतः 2च धावा मिळताना दिसतील. 2 धाब्याच्या सोबतीनं धावसंख्या दाफलकरती एकूण अंकित झालेले आपण बघत आहोत. आतापर्यंत 36 धावा. 10 चेंडू इंडिव्हिज्युअल 27 धाव्याचं योगदान देत आहेत सलामीवीर अशोक. त्यांची सोबत देवदास देतोय 5 चेंडूत 7चं योगदान देत असताना. ऑन साइडला काऊ कॉर्नरला वळवला. क्षेत्ररक्षक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वरून पोहोचतायत. एका हातानं चेंडूला अडवण्याचा अपयशी प्रयत्न. पुरेसा बेल दोन्ही फलंदाजांकडे. तोपर्यंत सहजरित्या 2 धाव्याची प्राप्ती. याचबरोबर ओव्हर नंबर 3 खेळ कंप्लीट. षटक 3 संपली. 2 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा दाफलकरती प्रथम दर्शनी फलंदाजी करत असताना संघ जर्मन वागिवलीच्या अगेन्स्ट आपण बघत आहोत कुलस्वामी स्पोर्ट्स भादाने. ड्रिंक स्टॉली जाईल मैदानात. तोपर्यंत ऐकूयात डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून सुमधुर संगीत.
फलंदाजांनी 13 चेंडूत 27 धाब्याची भागीदारी ही पार्टनरशिप सध्या साकारली. ज्या भागीदारीची नितांत गरज होती, आवश्यकता होती. 2 षटकांचा स्पेल आपण पाहिला गोलंदाज भानुदास विशेषा. 2 धक्के त्यानं दिले. 23 धावा खर्च केल्या. जगदीश यांचे एक षटक, त्यामध्ये आल्या होत्या धावा 15. 2 षटकांच्या अंती भानुदास विषय यांचा स्पेल आपण पाहिला, ज्यामध्ये सलामीवीर दोन्ही फलंदाज त्याने बाद केले होते. मात्र या मिडल ओव्हर्समध्ये सध्या ही भागीदारी बिल्डअप होताना आपण बघत आहोत. पार्टनरशिप रचली आहे जी सध्या थोडी डोकेडुखी ठरली आहे क्षेत्ररक्षण करणारा जयमान वाघिवली क्रिकेट संघाकरता. बरोबर 10:25 पहिला बॉल पडला. स्पीडअप अपेक्षित आहे, लक्ष सुद्धा. 3 षटकांसाठी 15 मिनिटाचा वेळ तुम्ही घेतला. ऑलरेडी ड्रिंक्स ब्रेकसाठी 2 मिनिटाचा टाइम आम्ही लेस केलेला आहे. निर्णायक 4थं षटक विनायक येतात गोलंदाजी करता. निर्णायक 4थं षटक, राऊंड विकेट. पहिला बॉल अक्रॉस द बॅट ऑन साइडला पूलचा हा पॉवरफुल फटका. हाईट विथ द डिस्टन्स क्लिअर करत असताना बॉल जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती एअर स्ट्राईक आउट ऑफ द पार्क. युजिट सिक्सर. फोर 44 धावा. देवदास देखील चांगले सेट झालेले आहेत. त्याच कारणास्तव पहिल्या बॉलवरती गिअर चेंज करून त्यांची टॉप गिअरवरती बॅटिंग. मिस टाइम. चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटचा पुढे सरकतोय. चांगलं जजमेंट. वेल जज आणि इक्वली टेकन. मागच्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज विनायकनं. फलंदाज बाद. भागीदारी ब्रेक झाली 33 धाब्याची. तिसऱ्या विकेटसाठी मैदान सोडावं लागतंय देवदासला. सरते शेवटी भागीदारी ब्रेक करण्यात आलेली आहे. देवदास यांचा 7 चेंडूत 1 चौकार 1 षटकार. इंडिव्हिज्युअल 13 धाब्याचे योगदान ते माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. 44ला तिसरा आधार बसला. बॅटिंग करत असताना आतापर्यंत या मॅचमध्ये पहिल्या सत्रात टीम कुलसोमेनी स्पोर्ट्स बादनेला न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हेमंत, ज्यांना हिमतीने काम आता या मॅचमध्ये करावं लागेल. सोबत अशोकची द्यावी लागेल, जो चांगल्या टचमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये, त्याच्या सोबतीनं अवीय भागीदारी. पहिला बॉल फुल लेंथ ड्राइव्ह केला समोर. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग. मिळते ती फक्त एक सिंगल आणि या सिंगल धाब्याच्या सोबतीनं स्कोर सध्या पोहोचला आतापर्यंत 45 धाबा धाव फलकावर. बॅकफुटवर आले समोरच्या दिशेने आक्रमण. काऊ कॉर्नरला गॅप मोठा आहे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पोहोचला जरूर होता, मात्र त्याच्या हाताला स्पर्श करून बॉल सीमारेषेच्या बाहेर मार्गस्थ होतोय. चौकार. गौरवशाली 50वा पर्व आणि त्या 50व्या पर्वाचे यशस्वी आयोजक सतीश शेळके सर यांची उपस्थिती क्रीडानगरीमध्ये लाभलेली आहे. आयोजन समितीच्या वतीने विनंती, आपण या व्यासपीठावरती विरोधात्मक खाटेकर या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं आपलंही मनपूर्वक स्वागत. स्ट्रेट बॅटनर डाऊन दी ग्राउंड. स्वीट साऊंड. स्ट्रेट इट अँड ग्रेट इट. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणखीन एक दमदार फटका. दे धमाका. षटकार. तर्फे किल्ला या मॅचमध्ये लढवत असताना सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यानंतर टॉप ऑर्डरला
स्तुतिमय प्रशंसनीय कामगिरी सध्या सुरू आहे ती अशोकची. धावा संख्या 55, 55, 50. फुल टॉस, टॉपेज, झेल तर स्वीकारला गेलाय. क्वाड बँडच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि सरतेशेवटी मॅच मध्ये झटका आता चौथा बसतोय 55ला. मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमनं आता DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमची मागणी केलेली आहे, ती वेस्ट ऑफ हाईट अर्थातच भीमर करता. थ्रू द हेल्प ऑफ अवर टेक्निकल टीम आपण त्या ठिकाणी पाहूयात एक्झॅक्टली काय घडलं. चेंडू बॅटचा ज्या वेळेला संपर्क झाला, बॉलचा हाईट फॅक्ट काय होता, बॅट्समनची बॉडी पोझिशन काय होती, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या जातील आणि तदनंतर जो काय निर्णय आहे तो दोन्ही टीमपर्यंत असेल. बाकी फिल्डर्सला रिक्वेस्ट आहे, आपण आपापल्या जागेवरती पोहोचा. टीम अडल बंद करा. लक्ष सुद्धा टीम जर्मन वागिवली. स्पीडअप अपेक्षित आहे. डगआउट मधून कोणीही टेक्निकल टीम कडे येऊ नका, सूचना लक्षात घ्या. स्पेशली बॅटिंग करणारा संघ कुलसोमिनी स्पोर्ट्स बादाने जो काय निर्णय तो आयोजन समिती तुमच्यापर्यंत पोहोचवेलच. फेअर डिलिव्हरी डीप होणारा फुल टॉस, त्याच कारणास्तव अशोकला आता माघारी यावं लागेल. चौथा धक्का बसतोय चालू सामन्यात 55 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना टीम कुलसोमिनी स्पोर्ट्स बादानेला. खेळाडू कक्षेमधून कोणी आउटगोईंग कॉल करू नका, त्याचबरोबर आपली जागा आपण सोडू नका, ही आयोजन समितीची स्पष्ट सूचना आमच्यापर्यंत आली आहे. लक्ष सुद्धा. न्यू बॅटर अमर मैदानामध्ये दाखल होत आहेत. 39 धाब्याची विस्फोटक खेळी साकारत असताना अशोक माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. कालच्या दिवसामध्ये मॅन फ्रॉम स्वराज्य प्रतिष्ठान टीमगाव हर्षलच्या बॅटमधून स्पर्धेमध्ये 21 चेंडू 54 धाब्याची वेगवान अर्धशतकी खेळी देखील आपण पाहिली होती. आणि या मॅच मध्ये विथ द बॅट पहिल्या धावात इम्प्रेशन आपली छाप सोडली आहे, ती टॉप ऑफ द ऑर्डर तिसऱ्या क्रमांकावरती बॅटर अशोकनं. सतीशजी शेलके विनंती, आपण या व्यासपीठावरती आयोजन समितीच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. अंतिम षटक उमेश गोलंदाजीसाठी. डावखुरात्याचे मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज. पहिला बॉल अचूक टप्प्यावरती. वेग थोडा कमी होता, मात्र ती लाईन जज करू शकले नाही. चेंडूच्या रेषेपासून थोडे दूर राहिले. डॉट बॉलची सांगता सध्या होत असताना स्कोर स्थिरावलेला 55 ऑन बोर्ड. 55 धावा दाफलगावर. थांबले, पॉज घेतला, पॉज अँड एक्झिक्यूट. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने आक्रमण. बॉल पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर केले गेलेला आक्रमण, तदनंतर बनलेला दबाव गोलंदाज उमेशवर. वाईट बॉल, एक एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं स्कोर सध्या आपण बघत आहोत पोहोचलाय पुढे 62. 62 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. बॅकफुटवर आले, कट करण्याचा प्रयत्न. बॉल थोडा खाली राहिला. लोअर बाउन्स इन फ्रंट ऑफ स्टंप. जसा चेंडू पडला तसा स्किट होत असताना पाठीमागे यष्टी रक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. वाईट बॉल नंतर पुन्हा एकदा कमबॅक गोलंदाज उमेश कडून. धावा संख्या स्थिरावलेली 62. 62 धावा. ड्राईव्ह करतायत कव्हर्स मधून डीप मध्ये. कव्हर्सला बॅकअप अवेलेबल आहे, मात्र क्षेत्ररक्षकाची खराब कामगिरी. त्याच्या दोन्ही पायांमधून बॉल फरार होतोय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिसफील्ड मिस्टेक, चुकीला माफी नाही. मोबदला तर मोजावाच लागेल. या 4 धावा. थँक्यू डीजे. स्कोर चौकारा नाही, डबल डिजिट डबल फिगर 66.
66 धावा दाफलकरवरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. फुलटॉस कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. झेलची संधी ती देखील गमावली. बॅकअप लॉंग ऑफ आलं खराब. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे कॅच ड्रॉप आणि त्या मोबदल्यात येणारा हा निर्णायक डावाला दाफलकाला कलाटणी देणारा दुसरा कलात्मक चौकार. विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, मात्र त्याचा विरोधाभास सध्या आपण मैदानात बघत आहोत. अंतिम बॉल शफल झाले. लॉंग लेगला बॉल पाठवलाय. वन बॉस ओव्हर दी रॉप. लागोपाठचा तिसरा चौकार हेमंत यांच्या बॅटमधून. सुरुवात दमदार केली अशोकनं. पाया त्यानं रचला होता, मात्र अंतिम षटकात कलच चढवला तो फलंदाज हेमंतनं. 7 बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल 19 धावा त्याच्या बॅटमधून. पहिला डाव संपला. 74 धावा बनवल्या कुलस्वामिनी स्पोर्ट्स बांधवांनी. तर सेकंड इनिंग मध्ये दुसऱ्या धावात आता 75-75चं लक्ष टीम जयमान वाघिवली क्रिकेट संघासमोर. आपण कव्हर करणार आहोत. यानंतर होणारा सामना यजमान संघ आहे गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर आणि त्यांच्या विरोधात धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली. टॉस आपण लगेचच कव्हर करत आहोत. उमेश लेसर यांचं देखील शुभागमन व्यासपीठावरती झालंय. त्यांच्या विरोधात मध्यक्षक खाटेकर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून खोऱ्यात आपण वेलकम. जगदीशजी भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या ग्रुप सी मधील या निर्णायक शेड्यूलनुसार चौथ्या तर आजच्या दिवसातील दुसऱ्या लढतीचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. यजमान संघ आयोजक संघ आहे गावदेवी स्पोर्ट्स खाटेकर आणि त्यांच्या विरोधात धडाकेबाज स्पोर्ट्स क्लब वडवली. असं बॅटल यानंतर आपल्याला एन्जॉय करता येईल. 5 ओव्हरची मॅच असेल. जगदीशजी भाग्यवंत यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करत आहोत. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा. अधिकचा वेळ घेऊ नका. बरोबर नियोजित 25 मिनिटांमध्ये पहिलं सत्र समाप्त केलंय. फिल्डिंग करत असताना पहिल्या डावात जयमान वाघिवलीनं अशोक यांच्या 19 धावा, त्याचबरोबर हेमंत यांची समर्पक कामगिरी. अंतिम षटकात सलगचे 3 चौकार. त्यांनी विथ द बॅट 7 चेंडूत 19 धावा स्कोर केल्या. टोटली या मॅचमध्ये पहिल्या डावात सांघिक धावसंख्येचा उच्चांक गाठलेला आहे. तिसऱ्या दिवसात हायेस्ट टीम टोटल सध्या दाफलकरवरती नोंदवली होती 74-74 आणि सेकंड इनिंग मध्ये आता 75-75चं टार्गेट सेट झालंय. द्वितीय सत्रात टीम जयमान वाघिवली समोर. रनचेस कसं असेल, कशा पद्धतीने दुसरा डाव रंगेल या कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदलाव. ऐकूयात या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या निर्णायक तिसऱ्या दिवसात वॉइस ऑफ कुंडरे टिटवाला विश्वासजी केने यांच्या शुभवाणीतून या सामन्याचं धावतं सत्र दुसरं. थँक्यू सो मच. बिराडी सर आणि जाऊयात वायच्या दिशेनं पुन्हा एकदा सर्वांचं वीर हुतात्मा चषक खाटेकर आयोजित या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत असेल.
व्यासपीठावरती सन्मान्य उमेशजी लिये साहेब आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. जगदीशजी भाग्यवंत दादांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करायचा आहे. अशा होते एका बाजूला आपण संघ पाहतोय अर्थातच वाघिवली आणि त्यांच्या अगेन्स्ट भादाणे या दोन्ही संघादरम्यान ही पहिली मॅच आपण पाहतोय. आजचा हा तिसरा दिवस. गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य देवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवना देऊन आजच्या या तिसऱ्या दिवसाला करूयात सुरुवात. ओ पहिला चेंडू यष्टांचा वेध घेणारा दांडी होते गुल. यू मे साइड डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. विकेटची प्राप्ती. पहिल्या चेंडूवरती भानुदास होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. पहिल्या चेंडूवरती विकेट्स गेला आणि तदनंतर मात्र नवीन बॅटर मध्ये आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल जगदीशला आपण पाहतोय. हो इथे मात्र क्या बात आहे, कम्मालीचा स्ट्रोक जगदीशच्या बॅट मधून. क्षेत्ररक्षक येतात. हो हात चौकार असेल कारण की सीमारेषेला येथे मात्र पाय लागला होता. चांगला प्रयत्न होता आणि चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. पाहायला मिळते मधाच्या आतमध्ये. सातत्याने विचार केला तर चांगला खेळ. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं होतं परंतु सीमारेषेला पाय अगदी टच झाला होता. त्या अनुषंगाने चौकार आपण पाहतोय. धावसंख्या चौकाराने या ठिकाणी मात्र जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आता मात्र इथे यस विकेटची प्राप्ती. क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून. पाण्याची गाडी आली ती येऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. यस पाण्याची गाडी येऊ द्या. नादी लागले त्यांचे 12 वाजले झाले सारेच छुमंतर. सुके टाकी एक नंबर. निलेश पाटील एक नंबर. आज चांगले संगीत आमचे डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील. आणि जाव्यात माझ्या दिशेनं पुन्हा एकदा
ऑन गोईंग मॅच आपण पाहतो मधाच्या आतमध्ये. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आता मात्र सज्ज होईल सचिनला आपण पाहणार आहोत. सचिन सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी एकंदरीत स्वप्नीलच्या माध्यमातून आपण पाहतो या षटकामध्ये. चांगली अशी स्पर्धा. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 2 विकेट्स घेतलेत. हो क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक देखील जीवाच्या आकांताने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतायत. 75 धावांचं अवाढव्य असं टार्गेट सेट केलं गेलं आणि त्याचा पाठलाग करतोय मधाच्या आतमध्ये जय हनुमान वाघेवली संघ. कुलस्वामीनी भादाणे संघाने एक आक्रमकता दाखवली होती. 74 धावा धावफलकावरती जोडल्या आणि इथून मात्र आता मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल. हो लेगस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्तच्या स्वरूपाने या धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. स्वप्नीलला आपण पाहतोय या स्पेलमध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पहिलं षटक हाताळतोय आणि एकंदरीत चांगली गोलंदाजी देखील मधाच्या आतमध्ये करतोय. हो इथे मात्र फटका लाजवाब आहे, परंतु क्षेत्ररक्षक दूर आहेत. दूरवरून येतील फेकी करतील तत्पर या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक आता मात्र पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती. 9 धावा धावफलकावरती आता मात्र पाहायला मिळत आहेत. अंतिम चेंडू आहे षटकातील गोलंदाज स्वप्नीलचा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे स्वप्नीलने देखील. हो सेन्सिबल क्रिकेट, क्या बात आहे. सिंगल इथे मात्र घेण्याचा प्रयत्न झाला शेवटच्या अंतिम चेंडूवरती आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय हनुमान वाघेवली. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती देवीदासला आपण पाहतोय. देवीदास सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवरती आणि इथून चांगली सुरुवात करून द्यावी लागेल दोन्ही बॅटर्सला, कारण की 75चं लक्ष आहे. 10 धावा एकंदरीत पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावफलकावरती जोडल्या. थोडंसं स्पीडअप करा, वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करायचं आपण. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक कंप्लीट करायचे, या गोष्टीची आपण नोंद घ्यायची. स्ट्राईक एंडला याचा बॅटर आता मात्र आपण पाहतोय सोमनाथला. हो कमालीची गोलंदाजी, स्विंग याला मेज डॉट बॉल पाहायला मिळतोय. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये आता मात्र चांगली गोलंदाजी देखील आपण पाहतोय. एकंदरीत 2 दिवस चांगली स्पर्धा आपण पाहिली. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आहे. हो क्या बात आहे, फटका लाजवाब आहे. उंची जास्त, लांबी गाठेल का? हो हो सीमारेषा पार, मॅक्झिमम स्ट्रोक, बाहुबली स्ट्रोकने चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, षटकार.
हो पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक त्यांच्या वाक्याच्या दूर बॅक टू बॅक 2 इन अ रो सीमारेषा पार लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते. सोमनाथच्या बॅटमधून बॅक टू बॅक हे 2 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फटकेबाजी पाहायला मिळत आहे अशा एकंदरीत या मॅच मध्ये. सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज देवीदास वर थोडीशी नक्कीच या ठिकाणी मात्र प्रहार चढवले जात आहेत. 2 षटकार जरूर आलेत. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने गॅप शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आहेत फेकी करतील तत्पर मिळेल फक्त एकच धाव. दुसरी धाव घेण्याचा मनसुबा आखला होता सोमनाथने देखील कारण की त्याच्या बॅटमधून आता धावा येत होत्या आणि धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचेल ती म्हणजे 23 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केला जातोय फलंदाजी करत असताना जय हनुमान वाघिवली संघाच्या माध्यमातून कारण की सोमनाथ देखील चांगली कामगिरी करतोय. हो पुन्हा एकदा चांगला फटका गॅप शॉट सिलेक्शन आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्यात यश संपादित करतात आणि त्याच दरम्यान ही एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली. एकेरी दुहेरी आकड्याने धावफलक आता मात्र पुढे सरसावताना आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 षटकारले तदनंतर बॅक टू बॅक 2 सिंगल धावफलकावरती जोडला गेला. कमालीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही संघांच्या माध्यमातून तितकीच ताकद या सामन्यासाठी झोकली जाते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 24 धावा 75 धावांचं लक्ष्य आणि अजूनही जिंकण्यासाठी विचार केला तर 51 धावा बनवायच्या आहेत. या षटकातील अजूनही अंतिम चेंडू शिल्लक आहे. हो क्या बात आहे कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफला क्लिअर करून चेंडू फरार होतोय सीमारेषा पार दणदणीत खणखण आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 28 धावा वाघिवली. टीम मीटिंग घेऊ नका प्लीज सहकार्य करा कारण की काल देखील संघांना पॅनल्टीला सामोरं जावं लागलं होतं. अंतिम मॅच साठी पॅनल्टी लागली होती 2 चेंडूंची त्यात 2 धावांची देखील पॅनल्टी आणि त्या अनुषंगाने थोडासा बाग फुटला होता संघ आणि इथे आज कुठल्याही संघावरती पॅनल्टी लागू नये त्या अनुषंगाने आपणच वेळेचं बंधन असेल त्या सूचना देतो त्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 18 मध्ये धावा बनवायच्या आहेत. 47 18 चेंडू जिंकण्यासाठी 47 धाब्यांची आवश्यकता असेल. सुशांतला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सुशांत सज्ज होतोय. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका या गोष्टीची नोंद घ्या कारण की आतापर्यंत आपण 12 मिनिटे लावल्यात 2 षटकांसाठी आणि उर्वरित नक्कीच 8 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटक कंप्लीट करावे लागतील अथवा शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक आपणास इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. हा स्पर्धेचा नियम आहे आणि त्या नियमांचं पालन करणं गरजेचं असेल. सुशांतला आपण पाहतोय युवा गोलंदाजी ट्रॅक वरती. हो इथे मात्र आडव्या बॅटने फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर त्यांच्या वाक्याच्या दूर चेंडू फरार होतोय सीमारेषा पार दर्जेदार चौकार. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजेच 32 या धावसंख्येवरती 32 धावा धावफलकावरती. हो पुन्हा एकदा चांगला फटका एक्झिक्यूट केला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट आणि एकाच धावावरती समाधान मानले जात आहे कारण की स्ट्राईक मात्र आता सोमनाथला भेटते.
7 चेंडूमध्ये आतापर्यंत 20 धावा सोमनाथने जोडल्यात. कमालीची फटकेबाजी केल्या आणि इथून अशाच फटक्यांची नितांत आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. आपण पाहिलं तर समीकरण 16 चेंडू आणि 42 धाब्यांची आवश्यकता असेल. एका बाजूला भादाने त्यांच्या अगेन्स्ट वाघेवली संघ आपण पाहतोय. 16 चेंडू जिंकण्यासाठी 42ची आवश्यकता. 12ची हलकी एज होती. शॉर्ट फायनल क्षेत्ररक्षक आहेत, कुठलीही धाव मिळणार नाहीये. कटाक्ष टाकला होता आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मात्र डॉट चेंडू मताच्या आतमध्ये फेकला जातोय. कमबॅक करणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी मधाच्या आतमध्ये साकारणं देखील तितकंच गरजेचं आहे. हो, इथे मात्र स्विंग या मिस. डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. कमालीची गोलंदाजी. थोडीशी लेंथ खेचली होती या चेंडूवरती गोलंदाज सुशांतने आणि त्यावरती या ठिकाणी मात्र चांगला स्पेल आपल्याला पाहायला मिळतो सुशांतचा देखील. एक चौकार पहिल्याच चेंडूवरती आला, तदनंतर लगेचच कमबॅक केला. हो, आता मात्र नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला होता, परंतु फटका लाजवाब आहे. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, दणदणीत खणखणीत चौकार. चांगली फटकेबाजी मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चौकारानं धावसंख्या धावून पोहोचेल ती म्हणजेच 37 या आकड्यावरती. हो, पुणेशा इथे मात्र फटका लाजवाब. क्या बात आहे. कमालीची फटकेबाजी. चेंडूला फेकून दिलं सीमा रेषा पार. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 43 आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडूमध्ये 32 धावेंची आवश्यकता असेल. 16ची सरासरी गाठावी लागेल. 16.00च्या सरासरीनं इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. तत्पूर्वी देऊयात आमच्या डीजे मास्टरला संधी आणि ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. यस, ओव्हर टू डीजे. आफ्टर द ड्रिंक्स ब्रेक्स पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. जिंकण्यासाठी 32 धाव्यांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 12. 16.00च्या सरासरीनं इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. पुण्याच्या गोलंदाजी ट्रॅकवरती आपण स्वप्नीलला पाहतोय. 10 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये देवीदासने 18 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये सुशांतने 15 धावा खर्च केल्या आणि आता मात्र प्रत्येकी षटकारामध्ये 16 धावेंची आवश्यकता असेल. स्वप्नील ऑन दी मार्क. हो, आडव्या बॅटने चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. चांगली फटकेबाजी. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला ॲज अ बॅटर आपण पाहणार आहोत सोमनाथ. त्याने कमालीची फटकेबाजी केल्या आणि इथून मात्र सोमनाथला चांगली कामगिरी करावी लागेल. अंतिम 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा बनवायच्या आहेत 31 धावेंची आवश्यकता. 11 चेंडू 31ची आवश्यकता आहे. चला, जास्त वेळ खर्च करू नका, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. गोलंदाज तयार. पुण्याच्या सोमनाथला आपण पाहतोय या स्पेलमध्ये.
हो मिष्टामी स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. डाऊन दी बॉल सोमनाथ. आणि इथे मात्र या सामन्याची गोल्डन विकेट्स कॅरी केले आहे. गोलंदाज मधाच्या आतमध्ये स्वप्नील, फलंदाज सोमनाथ होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. आतमध्ये पडतोय. थोडासा वलन घेऊन अतिरिक्त वेग प्राप्त करून सीमारेषेलगत जात असतो. स्विंग देखील तितकाच त्या चेंडूला. ही संकल्पना लवकरच या विभागामध्ये देखील पाहायला मिळेल, यात शंका नाहीये. आडव्या बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऑन द राईज खेळून काढले. हो इथे मात्र मिस फील्ड. नजर अटी दुर्घटना घटी. लगेचच सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 2 धावेच्या मदीनं धावसंख्या धावफलकावरती 50 कंप्लीट. 50 धावा जिंकण्यासाठी अजूनही 25 धावेंची आवश्यकता आहे. टार्गेट फार मोठं होतं आणि त्याचा पाठलाग करणं आतापर्यंत 50 धावांपर्यंत मजल मारले वालिवली संघानं. 25 धावेंची अजूनही नितांत आवश्यकता. हो चेंडू सोडून दिला. लेगस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. अजूनही 24 धावा बनवायच्या आहेत. या षटकातील अंतिम एक चेंडू शिल्लक आहे. हा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर पुनश्च मॅचमध्ये शिरगाव करेल वालिवली संघ. परंतु एका बाजूने स्वप्नील देखील चांगली गोलंदाजी करतोय. सातत्याने चांगला खेळ प्रस्थापित करतोय. हो इथे मात्र चांगली फटकेबाजी करण्याचा प्रयत्न झाला होता. धावा घेतल्या जात नाहीयेत. इथे मात्र अंतिम षटकासाठी स्वतःकडे स्ट्राईक ठेवलंय. आज बॅटर मधाच्या आतमध्ये आपण सचिनला पाहतोय, कारण की त्याच्या बॅटमधून देखील एक चौकार आला होता. मॅच साठी सज्ज राहायचा. पुढील दोन्ही संघांनी मॅच साठी सज्ज राहा. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच अनुषंगाने इथून मात्र चांगली पार्टनरशिप देखील बिल्डअप करावी लागेल. सातत्याने विचार केला तर चांगला खेळ प्रस्थापित झाला होता. मागील काही षटकामध्ये आपण पाहिलं होतं. अशोक शेलवलेला आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये सज्ज होतोय. चांगली कामगिरी करावी लागेल अशोकला देखील. परंतु अंतिम 6 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावेंची आवश्यकता. 4 षटकार मारण्याचा कारनामा करावा लागेल बॅटरला देखील. सचिन स्ट्राईकला.
हो, पहिला चेंडू इथे मात्र क्रॉस दी बॅट हॉरिझॉन्टल स्ट्रोक पाहायला मिळतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट. अजूनही 22ची आवश्यकता असेल. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता. चौथ्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या स्वप्नीलच्या स्पेलमध्ये. तिथे मात्र 15 ते 14 धावा आल्या असतं एक समीकरण वेगळं असतं. हो, मिस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात. चुकीचा अनुमान आणि इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय बाद. गणेश बॅक टू द पविलियन. हो, आडव्या बॅटने चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकात आता मात्र चेंडू लाडवण्याचा प्रयत्न झाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत मोठा फटका मारू दिला जात नाहीये. अंतिम 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पुनश्च सज्ज होतोय. हो, इथे मात्र नक्कीच चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तत्पूर्वी हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अंतिम 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 75 धावांचं अवाढव्य लक्ष होतं. त्याचा पाठलाग करताना थोडेसे बॅकफुटला राहिले. ओ, फुल टॉस चेंडू आहे. आडव्या बॅटनं ऑन साइडला देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू फरार होतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत कणकणीत चौकार. अंतिम चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हो, पुनश्च चांगला फटका एक्झिक्यूट केलाय परंतु इथे मात्र विजय संपादित केलाय. अर्थातच फलंदाजी करणाऱ्या संघावरती मात दिली. कुलस्वामीनी भादाणे संघाने विजय प्रस्थापित केला. भादाणे संघाचं खूप खूप अभिनंदन आणि हार्ड लक टफ लक. जय हनुमान वाघिवली या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आपलं देखील कौतुक असेल. नो डाऊट ऑल अबाउट. 14 चेंडूमध्ये 39